श्री स्वामी समर्थ. मी विद्या आपल्या विद्या शुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं मनापासून स्वागत करते. आजची व्हिडिओ कुलदेवतेच्या संदर्भात आहे. जर तुम्हाला तुमच्या कुळाचा उद्धार करायचा असेल, तुमच्या परिवाराला सुख समाधान हवं असेल, तर त्यासाठी तुमच्या कुलदेवतेची उपासना करणं खूप गरजेचं आहे. कुलदेवता प्रसन्न असेल तर आपले पूर्ण कुळ हे समाधानी राहतं, प्रसन्न राहतं. तर त्यासाठी आजची ही व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुमच्या यूट्यूबला अपडेट होत राहील. तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का? कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काही माहीत असो किंवा नसो, पण या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी? चला आता आपण जाणून घेऊया. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा ती कुलदेव आणि जेव्हा स्त्री असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं. ही झाली कुलदैवतबद्दलची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे? तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते. म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांचे शिक्षण असतील, लग्न असतील, आपल्या घरातील आजारपण असतील, या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो संपूर्ण आपल्या कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं ही तितकंच आवश्यक आहे. बरं, त्यांची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तर या गोष्टी मात्र करायलाच हव्या. आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर उत्तमच, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायला हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी, तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल, काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही, तर आम्ही काय जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नावाचा जप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक जणांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांब व्हावं. त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यायला आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी आवश्यक भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती आता आपण जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झालेल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना वरील 4 गोष्टी नक्की करा.